की कुठले 3 संघ येतील जे अंतिम क्वालिफिकेशनच्या दिशेने मात्र प्रस्थापित होतील आणि प्लेऑफच्या दिशेने अगदी जाताना आपल्याला पाहायला मिळतील हे सुद्धा पाहणं योग्य। दोन्ही फलंदाज एक्सपिरियन्स अगदी पाहायचं झालं तर ठासून भरलाय, परंतु परफॉर्मन्स आतापर्यंत त्या पद्धतीने पाहायला मिळाला नाही। इथून तो परफॉर्मन्स पाहायला मिळेल का? स्ट्राइक एंडला अजय घरत यांना आपण पाहत आहे, नॉन स्ट्राइक एंडला तुषार किनी, तर गोलंदाजी ट्रॅकवर सुजित पाटील सुसज्जित होतोय। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा। पहिला चेंडू पहिल्या इनिंग मधील फेस करेल अजय घरत। अगदी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, सॉफ्ट हँडने खेळला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू सरळ निघून गेला रोहित किनी यांच्या हातखंडामध्ये। डॉट बॉलची सांगता अगदी आपण पाहू शकाल। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहताय, शॉट तडमानला नयन याला आपण पाहताय, एक क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये स्थित केला गेलाय, पॉइंट रिजन 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट कव्हरला एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेलाय। लॉंग ऑफ रिजन मध्ये संकेत याला आपण पाहताय, एक क्षेत्ररक्षक वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये स्क्र ऑफ द विकेट। खूप चांगला स्ट्रोक आहे गली रिजन मधनं, बॅकवर्ड पॉइंटला लॉंग चेज आहे आणि चेंडू दणदण करीत सरळ निघून गेलाय चौकाराकरिता। सुरुवात कणखर, 4 धावा 4 रन्स। पहिला चेंडू डॉट हाताळला होता, तदनंतर खूप चांगला फटका अगदी आपण पाहू शकाल, फक्त आणि फक्त दिशा दिली आणि योग्य त्या पद्धतीने अगदी खेळत असताना बाकीचं काम आउटफील्डने केलं। आउटफील्ड फास्ट आहे आणि अगदी चेंडू निघून गेला दीप थडमान सीमा रेषा पार 4 धावेंकरिता। 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल मिस्टर सुजित। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, हलकीशी लेंथ ही मागे होते आणि तदनंतर डाऊन द लेग वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून। एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर अगदी जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बुडवर जाऊन पोहोचले। 5 रन्स ऑन अ कार्ड, 5 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळत आहे। चांगली सुरुवात सागर स्मृती कोपर या संघाची, सलग 2 विजय नोंदीत आणि आतापर्यंत आपण पाहताय एक मनसुबे स्ट्रॉंग आहेत। तदनंतर आदिती 11 विरारफडा हा संघ सुद्धा आपण पाहू शकाल, दोन्ही सामने जिंकून ते सुद्धा अव्वल स्थानी पाहायला मिळतात। गट करण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्टली हिट करण्याचे प्रयत्न झाले, परंतु एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये आणि एकेरीच्या मदतीने एकेरीच्या माध्यमाने धावफलक सरकलं जाईल। 6 या अंकांवर हे स्कोर कार्ड, 6 रन्स ऑन अ कार्ड। या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि 6 धावा या स्कोर कार्डवर। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळणं खूप महत्त्वाची भूमिका असेल। सुजित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, खूप चांगला फटका आहे, बॅकफुटला जाऊन अगदी कट केलं होतं या चेंडूला, परंतु शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय। फक्त आणि फक्त सिंगल धावेवरच समाधान व्यक्त करावं लागेल। 1च्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 7 रन्स ऑन अ कार्ड, 7 या अंकांवर ही धाव संख्या। काही जबरदस्त परफॉर्मन्स या अगोदर जयेश पाटील लेफ्ट हँडर बॅटर कशा पद्धतीने खेळ करावा आणि प्रात्यक्षिक सिद्ध केलं आणि पहिल्या हाफ सेंचुरी झळकावण्याचा मान या स्पर्धेमध्ये। त्या अगोदर आपण पाहिलं महेंद्र समोसा काय अप्रतिम फलंदाजी विथ द बॉल अँड विथ द बॅट, त्याचा सुद्धा परफॉर्मन्स निखरला गेला। आज प्रत्येक खेळाडूने अगदी या प्लॅटफॉर्मचा उपयोग करायला हवा आणि तोच उपयोग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला। त्यानंतर आई गावदेवी, चांदीप खानिवडे, संजयजी घरत हे सुद्धा आज पहिला विजय नोंदीत केलाय। आणखी एक सामना शिल्लक आहे, त्या सामन्याकडे सुद्धा लक्ष असेल। फटाफटका बाड्याचा प्रयत्न ऑन साइडला, मिड ऑन क्षेत्र थोडंसं वाईडिश आहे, त्या दिशेने आकाश जाधव पुढे सरसावले, परंतु त्यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय। लॉंग ऑन सीमा रेषा पार, तुषार किनीच्या वाटमधनं हा चौकार, VGPL 4 रन्स चौकार। या 4 धावा येतात, 4च्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड। पहिलं षटक अगदी समाप्त झालंय। पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये अगदी या 12 धावा, ज्यामध्ये अगदी आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीने अगदी शॉर्ट सिलेक्शन शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळालं, कारण की वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित होता आकाश जाधव आणि अगदी त्याच्या मध्यात खेळला गेला आणि लॉंग ऑन क्लिअर करत असताना शेवटच्या चेंडूवर हा चौकार मिळाला। टेनिस क्रिकेट खूप महत्त्वाची भूमिका आज प्रत्येक खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा, तर आज प्रत्येक खेळाडूंची मूलभूत गरज बनले ते म्हणजेच क्रिकेट। आम्ही स्वतःपेक्षा क्रिकेटला जास्त जपतो
हे मात्र ब्रीद वाक्य अंगी बाळगलंय आणि अगदी म्हणायचं झालं तर आज सातत्याने क्रिकेट हे मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. आज वसई तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आणि नक्कीच आजच्या दिवसापासून सुद्धा आपण पाहू शकाल पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीगला सुद्धा सुरुवात होईल नंडोरीच्या मैदानावर. ती सुद्धा एक रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणखी कमिंग सून स्पर्धा याच विभागामध्ये नारंगीच्या मैदानामध्ये सुद्धा आपण लाख मुलाची स्पर्धा ती सुद्धा पाहू शकाल. त्या स्पर्धेला सुद्धा आजपासून सुरुवात होईल. म्हणजेच सातत्य ठेवलंय आज टेनिस क्रिकेट आणि एक चांगल्या पद्धतीचे दिवस येत असताना आणि त्यामध्ये भरीसभर मागील पर्व इंडियन स्टेट प्रीमियर लीग ठाणेचं दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा आपण पाहिलात काय जबरदस्त लाख मुलाची बोली आणि प्रत्येक टेनिस क्रिकेटर आता लखपती होत असताना हे सुद्धा आपण पाहतोय. परंतु त्याकरिता मेहनत ही खूप महत्वाची आहे. क्षेत्र कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण असतो ना तर मेहनत खूप प्रामाणिकपणे आणि त्याकरिता सराव हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. स्विच हिटचा फटका स्विच हिट खेळलाय आणि स्वीट स्पॉट मध्ये चेंडू लागत असताना बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार अजय घरतच्या बॅट मधनं हा चौकार 4 धावा. चांगल्या पद्धतीने हा एक्झिक्युशन होतं. पाहिलं तर लेंथ हलकीची मागे होते आणि या स्पेल मध्ये मिस्टर आशिष याला अगदी आपण पाहत आहे. स्विच हिटचा फटका खेळला खूप सुंदर पद्धतीने आणि सरळ चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार निघून गेला 4 धावेंकरिता. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 16. ओहो लेग स्टंप उद्ध्वस्त केले की काय हा प्रश्नचिन्ह आहे. पंचांच्या इशाऱ्याचा वेट राहील. यस इट इज अ बात. विकेटचं झालं इथे पतन. हलकशी लेंथ अगदी आपण पाहू शकाल खोलवर होती. जास्तीत जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यॉर्कर थेट अगदी आपण पाहू शकाल लेग स्टंप उद्ध्वस्त केलंय. विकेटचं झालं इथे पतन. महत्वाचा धक्का हा बसेल पहिला तानसा किंग तानसा या संघाला. अजय घरत बॅक टू दी डगआउट. 16 या अंकांवर अगदी हा पहिला धक्का सांभाळून सुरुवात केली होती. यावेळेस वेळ घेतला होता. 6 षटकांचा अगदी आपण सामना पाहताय. आज बऱ्याच स्पर्धेमध्ये कमीत कमी षटकांचे अगदी सामने बहुतेक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु VGPL एक जबरदस्त पद्धतीने अगदी एक आपण पाहू शकाल नियोजनबद्ध स्पर्धा ही नेहमीच असते आणि 6 षटकांचे सामने हे प्रत्येकी आपल्याला हाताळताना पाहायला मिळतात. इथून लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता आणि जिथून अगदी आपण पाहताय की बीट झाले आणि सरळ यॉर्कर यस्टनचा वेध घेतला. विकेट मिळाली. नव्यानं बॅटर रोहिदास या फलंदाजाला आपण पाहताय. आयकॉन खेळाडू या संघाचा अगदी रोहिदास मागील पर्वामध्ये एक हाफ सेंचुरी काय जबरदस्त पद्धतीने झळकावली होती. तोच रोहिदास मैदानाच्या दिशेने तर एकेंडे तुषार केनी हलकाच स्ट्रगल झाले तुषार याचं सुद्धा कारण की सरावापासून हलकासा वंचित आहे. इथून चांगला परफॉर्मन्स करून दाखवावं लागेल. इथून योग्य त्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवला नाही तर नक्कीच बरेच मागे राहतील. व्हेरी वेलकम संदेशजी तळवी श्रेयस 11 कनेर संघाचे संघ मालक ते सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा वेलकम. ओहो फुल टॉस परिपूर्ण मिस केला. अफलातून कामगिरी तर नव्हती गोलंदाजाची परंतु इथे फलंदाज सरप्राईज राहिले. फुलटॉसला कन्वर्ट करू शकले नाही. म्हणून क्रिकेट असो किंवा आयुष्य पडझड तर करावीच लागते आणि फुलटॉस वर बाद झाले. फलंदाजाची झाली दांडी गोल. फलंदाज बाद. आणखी एक विकेटचं झालंय पतन. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. तरी सुद्धा फुलटॉस चेंडू होता तरी सुद्धा कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि फुलटॉस वर बीट झाले आणि यस्टनचा वेध स्टंप डिस्ट्रॉय केले जातात. विकेटचं पतन झाले. रुपेश पाटील आता नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. थोडेसे थँक्यू सो मच सुद्धा म्हटलं असेल गोलंदाजाने कारण की फुलटॉस वर कुठल्याही दिशेने खेळू शकत होते परंतु अगदी बीट झाले. आशिष आता इज ऑन हॅट्रिक नाव. या अगोदर रोहित किने मात्र हा कारनामा करून दाखवला होता सकाळच्या सत्रामध्ये परंतु त्याचा हा कारनामा विजयाच्या दिशेने घेऊ जाऊ शकला नाही. परंतु इथून प्रयत्न करतायत. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडनं सर्वात आधी टेस्ट क्रिकेटमध्ये जर विकेट हॅट्रिक कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर त्याचं नाव आहे हरभजन सिंग ज्याने 2001 मध्ये हा कारनामा अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया या संघादरम्यान करून दाखवला होता आणि ज्यामध्ये ॲडम गिलक्रिस्ट, शेन बॉर्न आणि रिकी पॉन्टिंग या 3 फलंदाजांचा समावेश अगदी पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका बसलाय त्या दिशेने. दुसरी विकेट हॅट्रिक येईल का? संधी आली होती. संधीचं सोनं करू शकले नाही क्षेत्ररक्षक बाय मिस्टेक. आता ही गलती से मिस्टेक महागात पडेल की काय
हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. झेल सुटले जात नाही, परंतु त्या दिशेने अगदी आपण पाहताय हाताची उंजळ योग्य पद्धतीने नव्हते, थोडेसे लेट राहिले आणि तेच अगदी वेळ हवा होता. रुपेजी पाटील तेच दर्शवतायत की हा झेल खेळणं खूप महत्वाची भूमिका होती. नयनला सुद्धा आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये परफॉर्मन्स मात्र त्या पद्धतीने राहिला नाही आहे. थोडंसं ग्रो अप करावं लागेल. स्वतःच्या नावाची प्रतिष्ठा झळकावयाची असेल तर योग्य त्या पद्धतीने कामगिरी होणं खूप महत्वाची बाब आहे. उलटा चेंडू, परंतु अगदी जो इम्पॅक्ट आहे डाऊन द लेग आहे. पण जर तेच दर्शवत आहेत विवेन यांना आपण पाहताय लेग बाईचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 18 या अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. धावसंख्येच्या बाबतीमध्ये थोडासा शुकशुकाट आहे. म्हणायचं झालं तर इथून धावसंख्या पूर्णपणे बाधित केले, प्रयत्न वाढवावे लागतील. चांगल्या पद्धतीने हा चेंडू होता. कुठल्या स्पॉटवरनं अचानकपणे अगदी आपण पाहू शकाल बाउन्स घेतला आणि तदनंतर यष्टीरक्षण अतिशय सुरेख पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल. क्विक आर्म ॲक्शन जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्ट्यांच्या मागे जर कोणाची असेल तर महेंद्रसिंग धोनी. अजून सुद्धा अगदी आपण पाहू शकाल ते चातुर्य, ते चाणक्य सातत्याने पाहायला मिळतंय. पहिला कर्णधार अगदी आपण पाहू शकाल तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी. 2007 मध्ये प्रथमतः T20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये ODI वर्ल्ड कप, 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एक सक्सेसफुल कर्णधार. एक छोट्या गावातून त्याचा जो प्रवास राहिला आणि आज प्रत्येकाच्या मुखामध्ये माही हे नाव प्रामुख्याने येताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 या अंकांवर हे धावफलक 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 आकडा सुद्धा खूप महत्वाचा राहिला. भारताच्या अगदी पूर्णपणे डी गुकेशन याची कामगिरी जगाच्या पातळीवर बुद्धिबळपटू अगदी ठरला गेला आणि यंदाच्या हंगामामध्ये अंडर 19 एशिया वर्ल्ड कप सुद्धा अगदी आपण पाहिला महिलांनी जिंकून आणला. आणि तदनंतर आपण पाहिलं की T20 वर्ल्ड कप 2024 वर्ष खूप महत्वाचं राहिलं. चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित ब्रिगेड आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली आणि पहिला कर्णधार एकही टॉस अगदी जिंकला नाही, परंतु सर्व काही मॅचेस जिंकून अव्वल दर्जाची कामगिरी आणि दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर पुन्हा एकदा तिरंगा लहरताना पाहायला मिळाला. पाकपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न तुषारकिनी हलकेसे स्ट्रगल करतात. इथून प्रयत्न वाढवावे लागतील, म्हणून जो एक्सपिरियन्स आहे ना तो पूर्णपणे दाखवावा लागेल. इथून संघ हलकासा अडचणीमध्ये आहे. धावेंचा वेग वाढवायचा असेल तर इथून वेगेवर स्वार व्हावं लागेल, योग्य त्या दिशेने खेळावं लागेल. पहिला चेंडू अगदी डॉट झालेत. मित गावड आहेत या स्पेलमध्ये. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शबलून खेळण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त स्ट्रगल. एखाद्या चांगल्या खेळाडूला एखाद्या चांगल्या इनिंगची गरज आहे, परंतु इनिंग ती येत नाहीये आतापर्यंत. आपण पाहू शकाल ते कॉन्फिडन्सली फटके नाहीयेत. सरळ दोन चेंडू डॉट झालेत. 18 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी मी त्याने आतापर्यंत करून दाखवले. समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला फटका आहे. सुजित पाटील, संकेत कासार यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावेंकरिता. या फटक्याने थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढेल तुषार किनी याचा. या 4 धावा स्कोर कार्डवर मिळतील आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 22 या अंकांवर 22 रन्स ऑन अ कार्ड. 22 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. मुख्य व्यासपीठावर गौरवजी किनी अगदी आपण पाहताय. दोन्ही सामने अगदी वॉन झालेत. तदनंतर संजय खरे त्यांना सुद्धा आपण पाहू शकाल. अविराज जिकिरी आफ्टरनून सेशनमध्ये पुन्हा एकदा जॉईन झालेत, जिथून सुशांत किनी यांना सुद्धा आपण पाहताय. मॅचचा आस्वाद घेतात राहुल किनी. तदनंतर आमचे जिगू हे सुद्धा आहेत. परेश पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल आणि तदनंतर मुकेश हे सुद्धा दाखल झालेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. सुजित आहे. सुजितच्या हातखंडामध्ये हा झेल विसावलाय. एक फटका कॉन्फिडेंटली आला होता, परंतु कन्व्हर्जन रेट त्या पद्धतीने पाहायला मिळाला नाहीये. कॉन्सन्ट्रेट झालंय खच्चीकरण. विकेट मिळाली तुषार किनी परतीच्या प्रवासाला. आपण पाहताय विकेट मिळाल्या. तर नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर राजेश घरत
या फलंदाजाला आपण पाहत आहे. अग्री कुर्डी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट काय जबरदस्त हाताळलंय. समोरच्या दिशेने फटका पुन्हा एकदा फसलाय. संकेत कासार त्या दिशेने वेगाने पुढे सरसावले. गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणखी एक फलंदाज बाद होईल. आल्या पावली परत राजेश घरतच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. या स्पर्धेकरिता जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहू शकाल कैलासवासी चिंतामण धर्माजी माळवी यांच्या स्मरणार्थ श्री सचिन माळवी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले. खूप सुंदर अशी ट्रॉफी अगदी आपण पाहत आहे. तदनंतर द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे कैलासवासी वसंत श्रीधरजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रुपेशजी पाटील भिनार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते संघ मालक अगदी शॉर्ट फाईन लेगच्या रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोजी घरत आणि रणजितजी तरे खानेवडे यांच्याकडनं रुपेश पागेकरिता कॅश प्राइज लागलं जात आहे. लागोपाठ 3 षटकारांकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. तेच रुपेशजी पागी नव्याने दाखल झालेत. संघामध्ये खेळाडू तर चांगले आहेत कारण की कॉम्बिनेशन म्हणायचं झालं तर त्या पद्धतीने 9 तरुण उभारते सितारे आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि त्यामध्ये 40+ खेळाडू सुद्धा आपण पाहू शकाल. म्हणजेच अनुभवाची कुठलीही कमी नाही आहे. कमी काय झाले तरी ते परफॉर्मन्स वीक राहिलाय. जर परफॉर्मन्स तुम्हाला चांगला करायचा असेल तर इथून योग्य त्या पद्धतीने तुमचे प्रयत्न हे यशाच्या दिशेने असणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण की जो संघर्ष चाललाय ना त्या संघर्षातून तुम्हाला वाट शोधणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणून मी म्हटलं ना की क्रिकेट जेवढा खेळा बॅट अँड बॉलने खेळायचा आहे तेवढाच हा खेळ दिमागाने सुद्धा खेळायचा आहे. म्हणून प्रत्येक संघामध्ये असे खेळाडू आहेत परंतु त्यांची गुणवत्ता ओळखणं हे एका कर्णधाराचं काम आहे. आणि अगदी तिथून जे कॉम्बिनेशन बसलं नाही तर नक्की संघ मात्र या पद्धतीने रिझल्टच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या चेंडू हवाय. आतापर्यंत स्कोर कार्ड एकंदरीत 23 या अंकांवर आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं जवळजवळ 12 धावेंचं षटक होतं. दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं 6 धावेंचं षटक आणि तदनंतर अगदी या षटकामध्ये अगदी आपण पाहू शकाल 5 धावा. म्हणजे जवळजवळ दोन्ही षटकामध्ये एक चांगल्या पद्धतीचे मारे केले गेलेत. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी लाईन लेंथ खूप महत्त्वाची राहिली. चेतन पाटील सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. आज प्राक्तन किनी बड्डे बॉय त्यांच्या समवेत पंकजी मडवी यांना सुद्धा आपण पाहत आहे. अजून सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे सातत्याने हाताळतायत. व्हेरी वेलकम. सर्वांचं स्वागत असेल. 23 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. या स्पेलमध्ये विचार विनिमय झाला आणि मिस्टर आकाश जाधव याला गोलंदाजी ट्रॅकवर आणलंय. बेलवडीचा हा खेळाडू अगदी आपण पाहत आहे. एकविरा बेलवडी नेहमीच खेळताना ऍक्टिव्ह पाहायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये. त्याच संघातील हा महत्त्वाचा खेळाडू मिस्टर आकाश जाधव यांना आपण पाहत आहे. सेकंडला रुपेश पागी तर एकेंडने रुपेश पाटील दोन्ही एकाच राशीचे फलंदाज. तर गोलंदाजी ट्रॅकवर आकाश जाधव इथून सुसज्जित होत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगल्या पद्धतीने या फटक्याला लॉप केलाय. क्षेत्ररक्षक धावत पळत जात आहेत. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल डीप पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत अगदी या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर आहे 25. 25 या अंकांवर हे धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेकरिता 3य क्रमांकाची जी ट्रॉफी आहे कैलासवासी विष्णू कातोडजी पाटील यांच्या स्मरणार्थ नवनाथ विष्णूजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालाय. पंचांकडे लावड अपील. या सिटी जस्टांच्या मधोमध सापडलेत. अगदी नाव मोठा आहे रुपेश पागी याचा परंतु परफॉर्मन्स हा वीक राहिलाय. लेग बिफोर द विकेट पायचीत आढळले गेले. विकेटचे झाले इथे पतन. फलंदाज बाद. जे सभापती आहेत वसई पंचायत समिती यांच्याकडून आपल्याला मिळाले. तदनंतर 6व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे कुमार सक्षम हर्षद पाटील व जतीन प्रशांत पाटील यांच्याकडून आपल्याला मिळाले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद.
विकेट मिळाले. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अवधूत याला अगदी आपण पाहताय हलक्याच्या आधारे खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर राहिला हा चेंडू. सरळ यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये जनमान भिनार संघ क्लोजली दोन्ही मॅचेस हरल्यात, परंतु पराभव हा अगदी मार्गी आहे आणि त्याच कारणास्तव अगदी तो पहिला विजय शोधतायत. अजून सुद्धा इथून या लीग फॉर्मॅटमध्ये बाहेर गेलेत की नाही हा प्रश्नचिन्ह आहे, परंतु इथून विजय मिळवणं ही खूप महत्वाची बाब आहे. ऑन साईडला खूप चांगला पद्धतीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित आहेत. चेंडूला उचलून फिकी केली जाईल. तोपर्यंत एक सिंगल धाबेवरच समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या माध्यमाने स्कोर कार्ड बोर्डवर आहे. 26 या अंकांवर 4 चेंडूंचा खेळ या षटकातील समाप्त झालाय आणि 26 धाबा या स्कोर कार्डवर. वडापटका पाडण्याचा प्रयत्न होते. रुपेश पाटील सुद्धा अगदी आपण पाहताय स्ट्रगल करतायत मैदानाच्या दिशेने. इथून पुन्हा एकदा बीट होत असताना सरळ चेंडू डॉट बॉल. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये खूप मोलाची आहे, परंतु इथून सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण की रिक्वायर जो स्कोर कार्ड आपण पाहताय ना तो तेवढ्या पद्धतीने कन्व्हिन्सिंगली नाही आहे. इथून धावींच्या बाबतीमध्ये परिपूर्ण शुकशुकाट पसरलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. पुन्हा एकदा चेंडू जातोय डॉट. षटकाची होते इथे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला अद्यावत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना तानसा किंग तानसा हा संघ जाऊन पोहोचलाय 26 या अंकांवर. 26 रन्स ऑन अ कार्ड. इथून धावसंख्येची गती ही वाढवणं खूप महत्वाची बाब, कारण की सिच्युएशनने केलंय डिमांड. सप्लाय पाहायला मिळेल का? घेऊया एक सुंदर असं डीजे सॉन्ग डीजे सागरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर रोहित किनी पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल सुसज्जित होतोय. या स्पर्धेकरिता अगदी आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज जी सायकल आहे कैलासवासी पद्माकर मुकुंजी किनी व कैलासवासी प्रेमाबाई पद्माकर किनी यांच्या स्मरणार्थ श्री लालनाथ पद्माकरजी किणी यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालंय. गौरवजी किणी यांच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. अगदी कमी वेळ होता आणि बक्षीस शोधणं हे मात्र आयोजकांची थोडीशी दगदग झाली, परंतु कोर कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कमी वेळेमध्ये अगदी एक चांगलं काम, म्हणून आयोजन आणि नियोजन ही खाऊ गोष्ट नाही आहे. म्हणून एखादं लग्न समारंभ परवडेल, परंतु एखादं क्रिकेटचं आयोजन नाही, आणि ते अगदी कमी वेळेमध्ये चांगलं साध्य करून दाखवलंय. फाईन लेग रिझनमध्ये चेंडू निघून जातोय. लॉंग चेस होतोय. क्षेत्ररक्षक नयन अगदी हलकेसे कमी पडले आणि चेंडू अगदी निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. या स्पर्धेकरिता अगदी आपण पाहू शकाल उत्कृष्ट गोलंदाज जी ट्रॉफी आहे, जे चषक कुमारजीत रुपेजी बागे पाताने पडा 51-17 यांस मात्र यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालंय. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर शूज आहेत जे भरत गावड एबीएन स्पोर्ट्सचे सर्वा त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. चांदीप त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा चौकार मिळेल. स्ट्रोकमध्ये तेवढा कॉन्फिडन्स नव्हता, परंतु धावा आता कुठलाही पद्धतीने येऊन धावा येणं महत्वाची बाब आहे आणि या 4 धावा मिळतील चौकाराच्या साह्याने. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 35 या अंकांवर हे धाव फलक. लागोपाठ 2 चौकार आले आहेत आणि त्याच क्षेत्रामध्ये अगोदर लॉंग स्टॉप रिझन फाईन लेग आणि यावेळेस आपण पाहू शकाल हलकंसं वाईडिश लॉंग लेगच्या रिझनमध्ये हा चौकार येत असताना आणि धावफलक एकंदरीत 35 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. रोहित किनी गोलंदाजी ट्रॅकवर हलकंसं आपण पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये घेतला गेलाय. हलकासा लॉंग लेग रिझन मध्ये बडपाडच्या मधोमध अगदी आपण पाहू शकाल चेंडूला खेळलं गेलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे सचिन बटायाला अगदी आपण पाहू शकाल चेंडूला उचलून अगदी फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 37. सचिनजी किणी यांना सुद्धा आपण पाहत आहे. प्राक्तनजी किणी यांचे पिताश्री ते सुद्धा रुजू आहेत. अगदी आपण पाहत आहे
स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका, इनसाइड आउट खेळलाय आणि दन करीत चेंडू सरळ निघून गेलाय. साईनिधी नवसई आणि श्रेयश 11 कनेर याच डगआउटच्या स्टँडच्या स्वागताकरिता चौकार. 4 धावा. बोर्डवर अगदी आहे 41, 41 रन्स ऑन अ कार्ड. या षटकामध्ये 3 चौकार मिळालेत आणि त्यानेच अगदी आपण पाहू शकाल हा कॉन्फिडन्स थोडासा वाढलाय. रुपेश चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले सरळ चेंडू. यष्टीरक्षक सुजित पाजले यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता. 5व्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमता फलंदाजी करत असताना तानसा किंग तानसा हा संघ जाऊन पोहोचला 41 या अंकांवर. 41 रन्स ऑन अ कार्ड. या षटकामध्ये धावा अगदी मिळाल्यात आणि तेच कारण आहे की या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहू शकाल 3 चौकार आले, 1 दुहेरी धाव आणि 1 सिंगल. 15 धावेंचं हे षटक राहिलं आणि 41 धावेपर्यंत संघ अगदी जाऊन पोहोचलाय. परंतु या धावा तेवढ्या कॉन्फिडेंटली आहेत का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणून या शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला खेळणं ही खूप महत्वाची बाब आहे. पहा, हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे, परंतु जर तुम्ही प्रयत्नच करणार नाहीत तर त्या यशापर्यंत कसे पोचाल. म्हणून जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न काय म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचं झाला तर तो आहे आपला स्वतःचा आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाने खेळ होणं ही महत्वाची बाब आहे. सो इथून कॉन्फिडन्स वाढवला जाईल का, कॉन्फिडेंटली खेळ होईल का, हे सुद्धा पाहणं योग्य. परंतु आव्हान तेवढे इझी नसेल, कारण की शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता सुजित पाटील स्वतः आयकॉन खेळाडू अगदी आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रीट ड्राईव्हचा फटका होता. लॉंग ऑनवरनं या अगदी आपण पाहू शकाल फील्ड झालाय. 1च धावेवर येथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढवर जाऊन पोहोचले 42. 42 या अंकांवर ही धाव संख्या. 42 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. फटके खेळावे लागतील. इथून आता मागे पुढे पाहायचं नाहीये. इथून तुम्हाला धावसंख्या वाढवायची असेल, एक कॉन्फिडेंटली टोटल आणि एक फायटिंग टोटल द्यायची असेल स्कोर कार्डवर, तर इथून प्रयत्न हे मात्र तुम्हाला मोठ्या फटक्यांकरिता करावे लागतील. 42 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा सुजित सुसज्जित होईल. फटका उडवलाय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट कव्हरच्या रिजन मध्ये अगदी जोपर्यंत चेंडूला 1 बाउन्स ते फील्ड केलं जात आहे, डीप मध्ये अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक गेलेत तोपर्यंत अगदी 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर आहे. 44 44 या अंकांवर हे धावफलक. प्रयत्न तर करतायत रुपेश, परंतु मी म्हटलंच की आव्हान त्या पद्धतीने सोपं नाहीये, कारण की समोरचा गोलंदाज सुद्धा तेवढाच तगडा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातकंडामध्ये हा झेल विसावलाय. विकेट मिळाली, फलंदाज बाद होईल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल मिस्टर अक्षय कुपरचा हा खेळाडू अगदी आपण पाहताय. धावसंख्येचा वेग परिपूर्ण मंदावलाय, कारण की चांगली कंट्रोलयुक्त गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. म्हणून क्रिकेटच्या मैदानामध्ये ठेच लागल्यानंतर अक्कल येते, ही म्हण खरेखुर आहे. या अगोदर काही क्लोजली मॅचेस हारल्या, पराभव पत्करावा लागला आणि त्यातून काहीतरी शिकणं आणि शिकून अगदी आपण पाहू शकाल इथे चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स ॲज अ गोलंदाज करून दाखवलाय. आणि थोडं काहीतरी वेगळं पण गेम प्लॅन मध्ये चेंज केलं, कारण की जी आपण पाहू शकाल स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं अंतिम षटक स्वतः सुजित पाटील याकरिता राखीव ठेवलं होतं आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. परंतु यावेळेस काय जबरदस्त फटका, टायमिंग व्यवस्थित, कनेक्शन, फ्रंट फुटवर येऊन ही फ्रंट ड्राईव्ह, अफलातून टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, मिळतील धावा 6. षटकार. काय ते टायमिंग आणि काय ती टेक्निक आणि काय ते अक्षयचं टेम्परामेंट, समद काही ओके मध्ये.
लिव्ह केलं या चेंडूला. अगदी आपण पाहू शकाल डाऊन द लेग आहे. पंच वळतायत दोन्ही समांतर. एक धाव मिळेल अवांतर वाईटच्या रूपाने. स्कार आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 51 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 51 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुजित. शरीरापासून अगदी हात दूर फेकलाय चेंडू. योग्य त्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल रिलीज झालाय. आणि यस पंचांच्या माध्यमातून रेफर केले गेले. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलाय. सो इथून चेक केलं जाईल. 51 धावा अगदी लागल्यात. जर लिगली डिलिव्हरी असेल तर 51 या धावेंवरच थांबावं लागेल. पंच चेक करतायत. पाटील नेटवर्क जतीन किनी अगदी सुसज्जित आहेत. अगदी आपण पाहू शकाल डिजिटल ऑपरेटर. सो डिसिजन आला. इट्स अ व्हाईट बॉल. सो हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. सुजिताला पाहिलं न्याहाळलं म्हणून सोशल मीडियाची ताकद ही खूप महत्वाची राहिली. आणि जतीन गिनी त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल योग्य त्या पद्धतीने हे ऑपरेटिंग करत असताना आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं गेलं. सो इट्स अ व्हाईट बॉल. सो एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर व्हाईटच्या रूपाने जॉईंट होईल. आणि धावफलक बोर्डवर आहे 52. 52 रन्स ऑन कार्ड. 52 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. स्कोर कार्ड 52 या अंकांवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुजित. फुलटॉस चेंडू परंतु वेध घेऊ शकले नाहीयेत. पंचांचा एक हात हवेमध्ये. इट्स अ बीमर बॉल. एक धाव इथे कंप्लीट झाल्यात. आता धावा मिळत असताना 2 धावा तर कंप्लीट आणि त्यामध्ये भरीसभर बीमरचा इशारा म्हणजेच 2+1 या 3 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर जॉईन होतील. आणि 3 अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 55 या अंकांवर. आणि पुढील बॉल सुद्धा असेल नो बॉल. आणि पिरियडचा इशारा मैदानाच्या दिशेने ऑन झालाय. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा हा रिव्ह्यू घेतलाय. सो इथे चॅलेंज केलं गेलंय. सो पुन्हा एकदा थर्ड अंपायर येतील. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूंवर अगदी आपण पाहू शकाल रेफर. यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र हा रेफर घेतलाय. सो इथून चेक केलं जाईल. सो जो पंचांनी निर्णय दिलाय तो योग्य आहे. इट्स अ नो बॉल. सो तो मान्य करावा लागेल. सो इथून अगदी आपण पाहू शकाल फ्री हिट अगदी ऑन असेल मैदानाच्या दिशेने. 55 धावा या स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू हलकासा खर्चिक ठरला गेलाय. सुजित हलकासा अगदी आपण पाहताय या स्पेलमध्ये खर्चिक ठरत असताना. आणि यावेळेस चांगली लाईन लेंथ अगदी आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहू शकाल तावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागतंय. म्हणजेच 55 या अंकापर्यंत थांबवलंय. तानसा किंग तानसा या संघाला म्हणजेच लढण्यायोग्य बळ तर दिलंय. परंतु आता हे बळ विजयाच्या दिशेने घेऊन जाईल की नाही हे सुद्धा पाहण्यायोग्य. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये जर मोठी धावसंख्या चेज होऊ शकते तर कमी धावसंख्या सुद्धा डिपेंड होऊ शकते. ही मानसिकता तुमच्या अंगी ठेवणं खूप महत्वाची बाब आहे. म्हणून संघाला तुमची सांघिक कामगिरी ही योग्य ठेवावी लागेल. क्योंकि परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वो साथ में उड़ते हैं. म्हणून तुम्हाला इथे तुमची सांघिक कामगिरी योग्य ठेवावीच लागेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. सो दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. तिथे टॉस केला जाईल.
आजचा दिवस खूप महत्त्वाचा. आज अ गटातील संघ अगदी खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि सुरुवात खूप कणखर होती आजच्या दिवसाची. जनुमान भिनार आणि तानसागिंग तानसा हा चौथा सामना, तर साईनिधी नवसई आणि या गावदेवी चांदीप खानेवडे या दोन संघादरम्यान लढत अगदी पाहायला मिळेल. सो आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. घेऊया एक सुमधुर गीत. दोन्ही संघांना एक एक विजय मिळालाय, म्हणजे सुरुवात ही दोन्ही संघांना. सो इथून चांगली कामगिरी ही करावी लागेल. आई गावदेवी चांदीप खांदेवडे हा संघ अगदी आपण पाहत आहे. सुनीलजी चापल आणि दीपकजी पाकतेकर यांचा संघ, तर साईनिधी नवसई वैभवजी पाटील यांचा संघ. थँक्यू. एक पारितोषिक आहे. मॅच सुरू होण्याआधी अनाउन्समेंट करणं गरजेचं आहे. इथे रुपेश पाटील ओपन करण्याकरता मैदानात आले. जर सलग 3 षटकार मारले राहुल यांच्या माध्यमातून 5,000 आणि गौरव किणी यांच्या माध्यमातून 3,333, म्हणजे एक सलग 3 षटकार 8,333 तुम्हाला मिळतील. आणि जर अर्धशतक जर या 56 पैकी 50 धावा रुपेश पाटील यांनी बनवल्या तर त्यांच्याकरता राहुल किणी यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक कॅश प्राइज इथे दिलं जाईल. या आपण टॉसच्या ठिकाणी करणार आहोत. टेल असा कॉल आहे आणि इट्स अ हेड असा कॉल आलाय. सो टॉस बॉन झालाय. आई गावदेवी चांदीप खांदेवडे हा संघ. प्राक्तन सर्वात आधी हॅपी बर्थडे टू यू. आज बर्थडे सुद्धा आहे. सो काय निर्णय असेल? छत्रक्षण घेईन. एकंदरीत सुरुवातीमध्ये खूप चांगले आपण सुद्धा खेळतायत. संघामध्ये कॉम्बिनेशन यंदाच्या वर्षामध्ये कसं आहे? खूप चांगले आहे. नंबर 8 पर्यंत बॅटिंग लाईन आहे आणि सर्वच खूप चांगले टीम आलेत यावर्षी. संघ मालक जे आहेत त्यांचं कौतुक कसं व्यक्त करशील? खूप चांगले संघ मालक आहेत. आमची मॅच वगैरे असली की आम्हाला खूप सपोर्ट करतात. या मॅचमध्ये आपल्या संघाला काही संदेश देऊ इच्छितोस? जसं गेम चाललं तसं चांगलं आहे आणि 100% द्यायचं आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप चांगलं क्रिकेट आपण हाताळतोय. कुठल्या खेळाडूला तू जास्तीत जास्त फॉलो करतोयस? रोहित शर्मा हिटमॅनला फॉलो करतोयस आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या दिन शुभेच्छा. टॉस त्याने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले. सुशांत, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? मी सुद्धा क्षेत्ररक्षण करणार होतो. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. क्लोजली मॅच या अगोदरचे हारलेत आपण. सो काही प्लेइंग इलेव्हनमध्ये चेंजेस केलेत?
नाही अजूनपर्यंत काय डिस्कस नाही केलं, पण पुढची मॅच जिंकायचा प्रयत्न करेन. ही मॅच जिंकायसाठी प्रयत्न असेल. शुभेच्छा देईन. हे होते सुशांत उबाले, जे आमचे वर्गमित्र सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने खेळ केलाय. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत आले. आई गावदेवी संदीप खांदेवडे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. अक्षय पांडव सर अगदी पुन्हा एकदा जॉईंट होतील. आणखी पारितोषिक वाढलंय. जर रुपेश पाटील यांनी सलग 3 चेंडू 3 षटकार खेचले तर जयकांत तरे यांच्या माध्यमातून 3000 रुपये हे पारितोषिक त्यांच्याकरता आलंय. म्हणजे टोटल 11,000 रुपये या 3 षटकारांकरता पारितोषिक इथे दिलं जाईल. ऑनगोईंग मॅचकडे जाऊया. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. दिवस दुसरा, दुपारचं सत्र ते संपण्याच्या मार्गावर आहे. यावेळी शरीरापासून दूर तिथे बॉलला खेळून काढला, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. एकच्या मदतीनं इथे आपलं वैयक्तिक खातं ते उघडलंय रुपेश पाटील. अगदी अप्रतिम क्रिकेट सातत्यानं खेळत आलेत. ज्या क्षेत्रात ते जातात तिथे आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न नेहमीच केलाय. ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा क्रिकेटचं क्षेत्र असो. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल तिथे क्षेत्ररक्षकानं आपल्या हातामधनं सोडला आणि जीवनदान ते तिथे दिलं गेलं. रोहित जो बड्डे बॉय आहे आणि त्याचा हा झेल तिथे ड्रॉप झाला. एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र शफल झाला. मात्र तिथे फटका तेवढा योग्यतेनं ते खेळणं शक्य झालं नाही. 1 रन लेग बाईटच्या स्वरूपाने इथे धाफलकावर जोडली जाईल. अगदी प्रत्येक खेळाडू आपलं 100% देण्याचा प्रयत्न या वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनजी माळवी जे अध्यक्ष आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे, तर कार्यकारी अध्यक्ष संजय किणी यांना आपण पाहताय. इथे एक चांगला कल्लात्मक दर्शनीय लाजवाब कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा रेषा पार चौकार. जर या दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही सलग 3 षटकार मारले तर खानिवडे गावचे समाजसेवक दिलीप पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिलीपजी पाटील, समाजसेवक दिलीपजी पाटील यांच्याकडनं ते 1000चं कॅश प्राइज आहे. समालोचन क्षेत्रामध्येही त्यांचं नाव आहे. सध्या जर आपण पाहिलं तर 8 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न, तिथे जस्ट शॉट. तुषार प्रयत्न करत होता झेलचा, मात्र तो असफल राहिला. थोडासा पुढे पडला त्याच्यापासून बॉल. इथे जर आपण पाहिलं तर 1 या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचत असताना पहिल्या षटकाचा खेळ तो समाप्तीला आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. अखेरीस 9 धावा धावफलकावर. प्रतिषटक तुम्हाला 8-9च्या जवळपास सरासरी गाठायची आहे. रुपेश पाटील आज ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिली तर जुने जाणते खेळाडू आहेत. प्रदीर्घ कालकीर्द आहे, त्यामुळे थोडासा थकवा जरूर जाणवतो. तुम्ही कितीही नाही म्हटलं ना तरी एकदा की 40 वर पोहोचलात की मग शरीर थकतंच. तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी थकतं. त्याला एक अपवाद संजय घरत आहे, जो आत्ताही चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव असेल. फिटनेस खूप महत्त्वाचा आहे आणि जरी फिटनेस असला तरी 40 नंतर क्रिकेट खेळताना थोडंसं सांभाळूनच खेळावं असं निश्चित माझं मत आहे. कारण भरपूर पाणी पिणं, तुम्ही फिटनेस राखणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या क्रिकेटमध्ये गरजेच्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला झालाय. दुसऱ्या ओव्हर करता आणखी एक एक्सपिरियन्स खेळाडू, जुना जाणता खेळाडू राजेश घरत. सध्या 2 पितापुत्र आपल्याला मैदानामध्ये सातत्यानं पाहायला मिळतात. राजेश घरत आणि त्यांचे सुपुत्र ओमकार घरत. काल खूप चांगली बॅटिंग ओमकारनं केली होती. राजेश घरतचा खेळ आपल्या सर्वांना ज्ञात आहे, त्यामुळे ओमकारमध्ये ते गुण आपल्याला निश्चित पाहायला मिळतात. मी कालही त्याचा उल्लेख केला होता. खान तशी माती
आपल्या जुन्या लोकांची एक म्हण जी सातत्यानं प्रचलित होती आणि अगदी राजेश घरतच्याच पावलावर ओमकार पाऊल ठेवताना पाहायला मिळाला. इथे अपील आहे मात्र इम्पॅक्ट तो डाव्या एसटीच्या बाहेरचा आहे, त्यामुळे विवेन जाधव तिथे इशारा करतायत की विकेट मिळणार नाही. अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली होती. अजय जो विकेटच्या मागे आहे, अजय घरत मॅन फ्रॉम खानिवडे, एक प्रदीर्घ कालकीर्द एक्सपिरियन्स खेळाडूंचा अगदी या दोन्ही टीम मध्ये भरणा आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाजवाब अप्रतिम क्रिकेटचा फाट सौंदर्य झळकवणारा हा दर्जेदार फटका, बाउंड्री 4. याच करता रोहितला ओळखलं जातं आणि रोहित सध्या अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं करतोय. रोहित किणी तंत्रशुद्धता ठासून भरली या खेळाडूमध्ये आणि त्या तंत्रशुद्धतेचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल राजेश घरत, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला गुंगारा जाणून बुजून कट केलं होतं यावेळेस बॉलला आणि चेंडू गेला सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. तुम्हाला रिव्हर्स करता जागा नव्हती, त्यामुळे हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 17 धावा दाफलकावर आपण पाहतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा यावेळेस मात्र जागा दिली पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका खेळण्याकरता. स्ट्रॉंग झोन आहे हा रोहित किनीचा आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू मिळत आहेत, त्यामुळे अगदी सहजतेनं धावा त्या दाफलकावर जोडल्या जात आहेत. या 2च्या मदतीने 19 रन्स या दाफलकावर आपण पाहतोय. एकंदर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राजेश घरतचा बॉल पुन्हा एकदा कट केला, इनफिल्डच्या वरनं खेळला. यावेळेस काय फील्ड केला जाईल हो, पुन्हा एकदा बॉलला स्टॉप केलं. 2 रन्स यावेळेस दाफलकावर पूर्ण केल्या जातील. ओव्हर समाप्त झाली या नंबर 2ची. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस कुठल्याही प्रकारचे गडी न गमावता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान भिनार संघ जाऊन पोहोचतोय 21-21. यानंतर आणखी 2 मॅचेस आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. 2 एंड आहेत. एक जर आपण पाहिलं तर नॅशनल हायवे एंड आणि दुसरा जर आपण पाहिलं तर समोर जैन मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि तो एक एंड आहे. असे 2 एंड आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर झालंय परिवर्तन. ओव्हर नंबर 3 करता यावेळेस गोलंदाजी करण्याकरता आलाय गोलंदाज रुपेश पाटील. कंटिन्यू केलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे मात्र फटका चांगला आहे. जमिनीशी खेळत चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलला, एक सिंगल तिथे मिळवली रुपेश पाटीलला. त्याचा रोल ठाऊक आहे इथे, त्याला काय करायचं या विकेटवर आणि अगदी योग्य त्यानं करतोय. हे खूप चांगलं आहे. तुम्ही मैदानात आल्यानंतर तुम्हाला काय रोल अदा करायचा आहे ते तुम्हाला जर ठाऊक असेल ना, तर मग तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. आणि इथे रुपेशला माहिती आहे की या मॅचमध्ये रोहित आक्रमकतेनं बॅटिंग करतोय, तर मग सिंगल घ्या, स्ट्राईक रोटेट करा, नॉन स्ट्राईक इनकडे या. अगदी ते तो योग्य त्यानं करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 वर जाऊन पोहोचतीये. अजूनही 5 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत.
सुरुवात एका सिंगलनं झाली या ओव्हरची. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचे जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले, अगदी सूर मारत तो झेल त्यानं टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे त्याच्या अवाक्या बाहेर राहिला बॉल. ड्राईव्ह करून झेल पकडण्याचा प्रयत्न केला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा आपल्याला ड्राईव्ह करणं ते पाहायला मिळतं, कारण त्याचं कारण असं असतं की इथे ग्रास नाही आहे, त्यामुळे दुखापतीची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे ते प्रयत्न खूप कमी वेळा होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 23 या आकड्यावर गेली आहे. यावेळेस फसला चकला एक चांगला बॉल, कारण थोडंसं ऑफस्टम्पच्या बाहेर येत फटका खेळला असता तर रन्स मिळाले असत्या, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर जिथे उभा होता तिथनं सरळ पुढे आला, त्यामुळे अंतर वाढलं बॅट अँड बॉलमधलं. त्याचंच कारण चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला, एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र चांगला फटका रुपेशच्या बॅटमधनं, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. पहिला झटका जय हनुमान भिनार संघाला, रुपेश पाटील बाद. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल हवेत आहे, मिड विकेटचं क्षेत्र ते क्लिअर करून बॉल चाललाय सीमारेषा पार. दमदार तडाखा या इनिंगचा इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. रोहिदास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. 18 चेंडू आणि 27 धावा इथनं विजयाकरता धाफलकावर लावायचे आहेत, म्हणजे 9 रन पर ओव्हर त्या तुम्हाला धाफलकावर जोडायचे आहेत. बघूया प्रत्येक ओव्हर नंतर 9 रन जोडल्या जातील का. चला थोडंसं गेम स्पीडअप करा, खूप उशीर होतोय. गोलंदाज रोहिदास आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. इथे मात्र चांगला फटका रोहितच्या बॅटमधनं पुढे एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र 2 धावा त्याला रोखता येणार नाही.
कारण पेट्रोलिंग करण्याकरता त्याची जी जागा आहे ती खेळपट्टीपासून खूप दूर आहे, त्यामुळे 2 धावा इथे सहजतेने मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 31 या आकड्यावर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा ज्या धावफलकावर वाढत असताना पाहायला मिळतात. धावफलकामध्ये भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोचते एकंदर यावेळेस मात्र हा बॉल तिथे शफल होत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा आता रंगामध्ये येत असताना पाहायला मिळते. एक गटाच्या मॅचेस ज्या आपण सुरुवातीला पाहतोय, त्यानंतर बी गट कालचा दिवस जर आपण पाहिला तर सर्व संमिश्र मॅच आपण पाहिल्या. ज्या 12 टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, सर्व टीमला पहिल्या दिवशी संधी दिली. याआधी जे रिव्हर्सचे स्ट्रोक फसले होते, यावेळेस मात्र एक चांगला फटका, बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. रोहित ऑफस्टमच्या बाहेर सातत्यानं फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते त्याला घडवणं शक्य झालं नाही, कारण गोलंदाजानं ओळखलं होतं की ते स्टेप आउट केलं जाणार आहे. रीड केलं होतं बॅटरला आणि त्याचाच फायदा त्याला गोलंदाजी करत असताना मिळाला. एक निर्धाव चेंडू जो विकेटच्या मागे निघून गेला. रिव्हर्स सातत्यानं प्रयत्न होत आहेत, मात्र रविवार हा आठवड्यातनं एकदाच येतो. तिथे रोहितनं खूप वेळा तो एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याच्याकडनं चुका होत असताना पाहायला मिळाला. रिव्हर्सबद्दल नेहमी म्हटलं जातं की ही दुधारी तलवार आहे. कापली तर समोरच्याची, नाहीतर मग स्वतःची. दोन्हीही माना कट होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दुधारी तलवारनं तिथे सातत्यानं स्वतःवर वार करून घेतले असं म्हणायला हरकत नाही रोहित बॅटिंग करत असताना. कारण एक चौकार त्याच्या बॅटमधनं जरूर आला, मात्र त्याच्या पुढे मागे जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू 2-2 ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या चौकाराला काही अर्थ उरत नाही. एकंदर आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ 4 ओव्हरचा खेळ झालाय. या 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा आहेत. म्हणजे इथनं विजयाकरता येणारे 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. थोडंसं डिस्कशन ते आपल्याला पाहायला मिळालं. विचार विनिमय तो गरजेचा आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात यावा, कोणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारित, तर तिथे जर आपण पाहिलं तर अजयच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. त्यानं आपली कॅप उतरवली आहे आणि मत परिवर्तन इथे झालंय का हा प्रश्न आहे की कुणाला गोलंदाजीवर बोलवलं जाईल. वेळेच्या बाबतीत सहयोग करावा लागेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटचं षटक बहुधा अजयला द्यावं, त्यामुळे निर्णय इथे बदललाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस प्राचारण केले गेले ते राजला. बघूया राज तो आपलं राज्य प्रस्थापित करेल का या मॅचवर, ते आपल्याला बघायचं आहे. कारण अगदी प्रेशरची सिच्युएशन आहे सध्या. तो गोलंदाजी करण्याकरता आलाय, कारण 20 धावसंख्या 12 बॉलमध्ये खूप कठीण या मैदानावर आहे असं म्हणता येणार नाही. मात्र चांगल्या गोलंदाजीनं मॅच कठीण जरूर करता येईल आणि ते करण्याचा प्रयत्न इथे निश्चित करावा लागेल टीम तानसा किंग तानसाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. पहिलाच बॉल, संधी दिली तिथे हात खोलण्याची आणि हात खोलले, फेकून दिलं यावेळेस बॉलला सीमारेषा पार. एक दमदार तडाखा, षटकार.
गोल जर आपण पाहिलं तर काही क्षणचित्र त्यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेला. ज्यांचा मोलाचा हातभार आहे ते आपले सर्व मान्यवर ज्यांचे कटआउट तुम्हाला या मैदानाच्या गोल निश्चित पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चांगला बॉल, अपील स्ट्रॉंग होती, मात्र बॅटचं एज होतं, बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला होता बॉल. एक रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 43 वर. 2 चेंडूचा खेळ झालाय. राज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधामध्ये षटकार जरूर खेचला गेला. पुढचा बॉल आपल्या षटकातील घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. जमिनीशी घरंगळत चाललेला चेंडू एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. डबल करता हा ना, दोघांमध्ये कॉलिंगचा अभाव आणि त्यामध्ये विकेट आली आहे. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. इथे दुसऱ्या रनचा जो मोह आहे तो आवरता आला नाही. तुम्ही 2 धावा जेव्हा घेता, जेव्हा रिस्की असतं, तेव्हा तुम्ही कॉलिंग करणं खूप गरजेचं असतं. येस, नो अँड वेट हे 3 शब्द आहेत, त्यांचा वापर तुम्हाला धावा घेताना करणं खूप गरजेचं आहे. हो ही धाव शक्य आहे, नाही ही धाव नाही होणार आणि थांब आपली विकेट जाऊ शकते. येस, नो अँड वेट या 3 शब्दांचा वापर हा तुम्ही धावा घेताना नेहमी केला पाहिजे. इथे तो वापर नव्हता आणि त्यामुळे माघारी परतावं लागलं. फलंदाज आकाशला विकेटचं बंधन झालंय. 2 षटकार आकाशच्या बॅटमधनं जरूर आले, मात्र इथे आकाशला माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर त्याच्या जागी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सुजित जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी सुजित जरूर केली होती, मात्र इथे फलंदाजीमध्ये काय तो चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. ज्या 1च्या मदतीनं धावफलक 45. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर इथनं येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 12 ना 11 धावा इथनं तुम्हाला विजयाकरता बनवायच्या आहेत. 8 चेंडू आणि 11 धावा. एक चांगला फटका मॅच मध्ये खूप चांगलं वर्चस्व प्रस्थापित करून देऊ शकतो. हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. चेंडू निघून जाईल यावेळेस सरळ सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता बरोबरीत आली आहे. एका धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि बघूया 6 बॉलमध्ये 1 धाव इथे काय डिफेंड केली जाईल. आणि इथे चांगला फटका एका रन इथे या मॅचला जिंकला जाईल आणि इथे विजयी होती टीम जय हनुमान भिनार. जय हनुमान भिनार या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि